नरवीर संत जन्मले नरवीर संत जन्मले महात्मे भले त्या निराकले अलौकिक समानते जीवन अलौकिक समानते जीवन अलौकिक समानते जीवन महाराष्ट्र भारत भूची शान जी जी महाराष्ट्र भारत भूची शान जी महाराष्ट्र भारत भूची शान जी आणि म्हणून अशा वीरांगणाची गाथा अशा वीरांगणाची गाथा अशा वीरांगणाची गाथा सांगतो आता गाऊन सांगतो आता गाऊन सांगतो आता कर्तृत्व त्यांचे पाहता कर्तृत्व त्यांचे पाहता कर्तृत्व त्यांचे पाहता आदराने झुकतो माता आदराने झुकतो माता आदराने झुकतो माता अव जिजा मातेच्या मनी घुमसला जय भवानी जय जिजाऊ जय शिवरायच्या घोषणा देतो परंतु या देशामध्ये महात्मा फुले जन्मास आले नसते तर शिवाजी महाराज आमचे आहेत हे आम्हाला कळालंच नसतं आणि म्हणून शिवाजी महाराज हा या देशातील गोरगरिबांचा कष्टकऱ्यांचा 18 पगड 12 बलुतेदारांचा राजा आहे हे आम्हाला माहिती करून दिलं महात्मा ज्योतिबा फुले यांनी आणि म्हणून महात्मा फुले यांनी पहिला बोर्डा शिवाजी राजावर लिहिला महात्मा फुले म्हणतात नमो नमो कुलवाडी भूषणा नमो नमो कुलवाडी भूषणा जिजाई नंदना करुणी वंदना पवाडा गातो शिवबाचा पवाडा गातो शिवबाचा पवाडा गातो शिवबाचा पूत तो शहाजी भोसल्यांचा मुख्य तो धनी पेशव्यांचा रजी मुख्य तो धनी पेशव्यांचा आज सावित्रीबाईंची जयंती सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यामध्ये नायगावमध्ये सावित्रीबाईचा जन्म झाला आणि हा पुण्याचा परिसर हे तुमचं चाकणखेड शिवरायांच्या पदस्पर्शाने तुमच्या माझ्या पूर्वजांच्या मर्दुमुखीनं पावन झालेली भूमी शिवनेरी आपल्याला जवळच आहे अहो जिथे जन्मला 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 सूर्य जगाचा किल्ला शिवनेरी पावन झाली अंगाई अन पाळण्याची दोरी एके रात्री सह्यगिरी हसला एके रात्री सह्यगिरी हसला हसताना दिसला अनंत्याला कसला छाला उमगेना मानवाला
एके रात्री सह्यगिरी हसला, हसताना दिसला आनंद त्याला कसला. झाला उमगेना मानवाला, रात्रीच्या गर्द अंधाराला चिरून सूर्योदय कसा झाला. अरबी दर्याचा चेहरा खुलला, बांधावर आम्रवृक्ष डुलला. आंब्याच्या डोईत कुयाळ डळला, शूर मंजूळ त्यानं काढला. चिमण्यानी रचिवची वाट केला, पोपटाचा थवा गात उडला. मयूर हर्षान नाच केला, बोध मग मानवाला झाला. कोणता बोध झाला? सूर्य नव्हता शिवबा जन्मले. सूर्य नव्हता शिवबा जन्मले, विश्वानंदले गाऊ लागले. चराचर होऊन शिवबाचे भार, आगळा होता त्यांच्या गाण्याचा थाट. काढली शाहिरानं त्यातूनच वाट. अमर शाहीर शिवबाचा भाट, पवाड्याचा थाट ध्यानी घ्याव दादा. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये कसा महात्मा फुले आणि शिवरायांच्या वरचा पहिला पोवाडा लिहिला आणि शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आमच्या समोर आणला, तसा का इतिहास शिवरायांचा खरा सांगण्याचं काम मोजक्याच शाहिरांनी केलं. त्यात शाहीर अमर शेख, शाहीर आत्माराम पाटील, शाहीर अण्णाभाऊ साठे. शाहीर आत्माराम पाटील काय म्हणतात? अव महाराष्ट्राच्या या महाराष्ट्राच्या तरी कपारी लढला शिवराया. स्वातंत्र्याचा घडला मूळ पाया. धन्य धन्य महात्मा फुले. सर्व आयोजक मंडळींचं मी मनपूर्वक आभार मानतो, कारण आज या दोन्ही महापुरुषांच्या महानायिकेच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटनाला मला आपण संधी दिली. मगाशी सांगतोय की शिवाजी महाराजांच्या वरती पहिला पोवाडा हा राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांनी लिहिला आणि त्या महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या वरचा पहिला पोवाडा रेकॉर्डिंग करण्याचं भाग्य माझ्यासारख्या शाहिराला मिळालं. गेली 30 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा फुल्यांचा मी पोवाडा लिहिला, गायला, त्याची कॅसेट केली. लाखो कॅसेट महाराष्ट्रामध्ये विकल्या गेल्या. आजही YouTube वरती तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुल्यांचा चिकित्सक संपूर्ण इतिहास सांगणारा पोवाडा मिळेल. तोच महात्मा फुल्यांचा पोवाडा मी हिंदीमध्ये सुद्धा महात्मा फुल्यांच्या चित्रपटात गायला. धन्य धन्य महात्मा फुले.
महात्मा फुले महात्मा पहिले जन्माला आले कर्दन काळ फटोबांचा गर्दन काळ भगोबाचा गर्दन काळ भगोबाचा झेंडा उभारीला समतेचा झेंडा उभारीला समतेचा झेंडा उभारीला समतेचा मार्ग दाविला सत्याचार जी 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 मार्ग दाविला सत्याचार मार्ग दाविला सत्याचार धन्य धन्य चिमणाबाई माता धन्य धन्य चिमणाबाई माता धन्य धन्य चिमणाबाई माता गोविंदराव पिता पुत त्यांचा ज्योतिश्वर्याचा दळवी साहेब पंचनामा केला आर्यांचा या देशातील वैदिकांनी लिहिलेल्या पंचनामा केला आर्यांचा ज्या साहित्यानं आम्हाला गुलाम बनवलं त्याची पहिल्यांदा चिकित्सा करण्याचं काम राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांनी केलं. महात्मा फुल्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. गुलामगिरी पुस्तक लिहिलं, शेतकऱ्यांचं आसूड पुस्तक लिहिलं. दूरदृष्टी असणारा माणूस. धन्य धन्य चिमणाबाई माता गोविंदराव पितन पुत त्यांचा ज्योतिश्वर्याचा पंचनामा केला आर्यांचा पंचनामा केला आर्यांचा पंचनामा केला आर्यांचा आर्यांच्या काळ्या कार्याचा जी जी आर्यांच्या काळ्या कार्याचा आर्यांच्या काळ्या कार्याचा ऐका, प्रत्येक महापुरुषांच्या जन्माला इतिहास असतो. शिवरायांचा जन्म झाला, या देशामध्ये अन्याय अत्याचार वाढला होता. गोरगरिबांना कुणी वालीच नव्हता, राजाच कुणी नव्हता. कुणी या रयतेचं राज्य स्थापन करणारा धाडसानं पुढे येतच नव्हता. म्हणून या शिवनेरीवर शिवरायांना जन्म घ्यावा लागला. तसा ज्योतिबा फुल्यांना सुद्धा या देशामध्ये जन्म घेतला. ज्योतिबा फुल्यांच्या जन्माला इतिहास आहे आणि तो इतिहास नीट ऐका. ज्योतिबा फुल्यांच्या जन्माच्या अगोदर या देशामध्ये पेशवाई होती. पेशवाईच्या काळामध्ये इथल्या गोर गरीब कष्टकरी शेतकरी शेतमजूर शूद्र अतिशूद्रावर प्रचंड मोठा अन्याय केला जात होता. शूद्र म्हणजे मराठा माळी साळी तेली तांबुळे आणि कुणबी. नीट ऐका, शूद्र म्हणजे मराठा माळी साळी तेली कुणबी आणि हे बाकी. आणि अतिशूद्र म्हणजे महार मांग चांभार हे 18 पगड ज्या जाती आहेत अशा. शूद्र आणि अतिशूद्र. शूद्र अतिशूद्र शेतकरी शेतमजूर कुणबी म्हणजे शेतकऱ्याच्यावरती प्रचंड मोठा पेशवाईमध्ये अत्याचार अन्याय होत होता. त्या काळी सावकारकी पेशव्यांच्याकडे होती. आणि जर एखाद्या शेतकऱ्याला तिथल्या पुण्यातल्या सावकारानं कर्ज दिलं, मुदत दिली, त्याला सांगितलं जायचं तुला 4 महिन्यात हे कर्ज फेडावं लागेल व्याजासहित. आणि 4 महिन्यामध्ये जर त्याचं कर्ज नाही फिटलं त्या शेतकऱ्याचं, तर त्या शेतकऱ्याला त्याच्या बायकोला आणि त्याच्या मुलाबाळांना पुण्यामध्ये बोलवून घेतलं जायचं. आणि जाब विचारायचे ते सावकार म्हणजे पेशवे. विचारायचे, का रे बाबा तू 4 महिने होऊन गेले, कर्ज दिलं नाही, व्याज दिलं नाही. त्यावेळी तो शेतकरी सांगायचा की मायबाप यावर्षी पाऊस पाणी झालं नाही, पिकच गेलं नाही. पाऊस पाणी झाला, पीक गेलं की मी तुमचं कर्ज व्याज सगळं देऊन टाकेन. हे पोलिसाचं तर असलं कुत्र नसतंच होते. पोलिसाचं वेगळं शिकावं असते, ते लावा बाहेर. ऐका, वा अरे जागे बाहेर. कर्ज दिलं जायचं, परतफेड झाली नाही लवकर, म्हणून त्या शेतकऱ्याला ते पेशवे जाब विचारायचे. तो शेतकरी सांगायचा, मालक पाऊस पाणी झालं, पीक पिकलं की सगळंच व्याज मुद्दल तुम्हाला देऊन टाकेन.
त्यावेळेस ते पेशवे सांगायचे, अरे बाबा तुला नंतर तर द्यावंच लागेल, परंतु आता तुला शिक्षा भोगावी लागेल. आणि शिक्षा कुठली होती तर त्या शेतकऱ्याला असं वनवं उभा केलं जायचं, म्हणजे त्याला अंगठे धरायला लावले जायचे, पाठीवर त्याच्या बायकोला बसवलं जायचं आणि खालून मिरचीची धुरी दिली जायची. त्या शेतकऱ्याची लेकरं ओरडायची, नका आमच्या आई वडिलांना त्रास देऊ नका, आमची जमीन लिहून घ्या, परंतु आमच्या आई वडिलांना त्रास देऊ नका. थोडीशी सुद्धा दया माया त्या सावकाराला, त्या पेशव्याला येत नव्हती. आणि हे सगळं चालत होतं कुठं तर पुण्यामध्ये. आणि पुण्यामध्ये कुठं तर शनिवार वाड्यातून. वर्ण वर्चस्ववादाचा नंगा नाच असणारा शनिवार वाडा. मायबापो समजल्यावर टाळ्या वाजवा, तेच कौतुक शाहिराला वाटेल, पण समजल्यावर वाजवा. या सगळ्या गोष्टीला प्रेरणा दिल्या जात होत्या शनिवार वाड्यातून. त्या शनिवार वाड्याला खरोखरच आग लागली, आग. शनिवार वाडा पेटला आणि ती तारीख होती 11 एप्रिल 1827. उद्या महानगरपालिकेत जा आणि चौकशी करा, शनिवार वाडा पेटलेली तारीख तुम्हाला उद्याही मिळेल. 11 एप्रिल 1827 रोजी वर्ण वर्चस्वाचा नंगा नाच असणारा शनिवार वाडा पेटला. कारण त्याच दिवशी त्याच पुण्यात एका क्रांती सूर्याचा जन्म झाला होता आणि त्या क्रांती सूर्याचं नाव होतं महात्मा ज्योतिबा फुले. क्रांतीचा सूर्य जन्मला. सूर्य जन्मला त्याच समयाला. क्रांतीचा सूर्य जन्मला त्याच समयाला, त्याच वक्ताला शनिवार वाडा जळून गेला. शनिवार वाडा जळून गेला, शनिवार वाडा जळून गेला. कारण सत्याचा सूर्य जगी आला. आनंद शाहिराला झाला हरजी, आनंद शाहिराला झाला, आनंद शाहिराला झाला. पुण्यामध्ये ज्योतिबा फुले आणि त्यांचे वडील गोविंदराव फुले हे काय साधे ग्रस्त नव्हते. फुलांचे मोठे व्यापारी होते, ते मोठे व्यापारी होते. ज्योतिबा फुल्यांना त्यांनी त्या काळी इंग्लिश शिक्षण दिलं, इंग्लिश. आणि म्हणूनच पुढे सावित्रीबाई फुल्यांनी सुद्धा पावणे 200 वर्षापूर्वी सांगितलं आम्हाला. सावित्रीबाईंनी आज जयंती आहे तिची. माय मावल्यानो काय सांगितलं सावित्रीबाईंनी? शिका ग शिका, इंग्रजी शिका. काय क्रांती असेल इंग्रजी भाषेमध्ये. कारण म्हणून जे जे शिकलेले आहेत त्यांचा शिक्षणामुळेच जे जे बदललेले आहेत, ज्यांची प्रगती झालेली आहे ती शिक्षणामुळे झालेली आहेत. आज माणसं जगामध्ये गेली, पण ती कुठली गेली? ज्यांना इंग्रजी येतंय. सावित्रीबाईंनी सांगितलं होतं इंग्रजी शिका. नुसत्या सांगून दमल्या नाहीत, महात्मा फुले आणि सावित्रीबाई. तर त्यांनी पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. आणि म्हणून नारी जातीच्या उद्धाराला आल्या सावित्री फुले ग. नारी जातीच्या उद्धाराला आले महात्मा फुले ग. आणि आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग. बहुजनांच्या उद्धाराला आले महात्मा फुले ग. आणि नारी जातीच्या उद्धार
फुले मुलींचे शिक्षण केले फुले अरे सावित्रीबाई फुलेंचे शिक्षण केले फुले. अरे महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग. ऐका हॅलो ना ज्ञान मिळाले कधी ना ज्ञान मिळाले कधी या नारी जातीमध्ये या नारी जातीमध्ये, या नारी जातीमध्ये. ना ज्ञान मिळाले कधी या नारी जातीमध्ये या नारी जातीमध्ये, या नारी जातीमध्ये. अन कळ्या कोवळ्या फुलू लागल्या फुलू लागली फुले ग कळ्या कोवळ्या फुलू लागल्या फुलू लागली फुले ग अरे सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग. अरे महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या शाळा या सरकारच्या अनुदानावर नव्हत्या एवढं लक्षात ठेवा. स्वतःच्या पैशातून शाळा काढण्याचं पहिलं काम महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेंनी केलं. अरे महात्मा फुलेंनी जर तो पैसा जपून ठेवला असता ना तर आज महात्मा फुले टाटा बिर्ला मफतलाल अंबानी आणि अदानीच्या बापापेक्षा सुद्धा श्रीमंत झाले असते दिसले असते. कारण महात्मा फुले त्या काळचे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टदार होते. अरे आमचा महात्मा फुले कोण होता? मुंबईचं व्हीटी स्टेशन महात्मा ज्योतिबा फुले यांनी बांधलेला आहे. तिथं जाऊन पहा, पाटी आहे महानगरपालिकेच्या बाजूलाच. या स्टेशनचं काम कॉन्ट्रॅक्टर ज्योतिबा गोविंदराव फुले. मुंबईचं व्हीटी स्टेशन बांधलं, पुण्याचं खडकवासला धरण. एवढे मोठे उद्योगपती महात्मा ज्योतिबा फुले होते. त्यांनी आपला पैसा समाजाच्या कार्यासाठी वापरला. 79 शाळा त्यांनी पुण्याच्या परिसरात काढल्या होत्या. चाकणला होती, खेडला होती, जुन्नरला महात्मा फुलेंनी काढलेली शाळा होती. अरे एवढंच काय, दुष्काळामध्ये आज आम्ही जनावरांच्या छावण्या काढतो, परंतु सासवडमध्ये 1868 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी दुष्काळात माणसांच्यासाठी छावणी काढली होती, छावणी. म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुल्यांना कामगार नेते लोखंडे यांनी मुंबईमध्ये महात्मा फुल्यांचा सत्कार आयोजित केला व महात्मा ज्योतिबा फुल्यांना महात्मा ही पदवी हजारो माणसांच्या उपस्थितीमध्ये दिली. लोकांचा तळमळ, लोकांचा आत्मा जाणणारा महात्मा, आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांना महात्मा म्हणतात. अतिशोक्ती नाही. एकदा गांधीजी पुण्यात आले होते. गांधीजींना सुद्धा महात्मा म्हणायचे लोक. महात्मा फुल्यांचं काम गांधीजींना माहित होतं. एवढा मोठा महान माणूस आहे, या पुण्यात जन्माला आला. त्यावेळेस महात्मा गांधींनी उद्गार काढलं की अरे सच्चा महात्मा, असली महात्मा तो महात्मा ज्योतिबा फुले ही है, मुझे ऐसे ही लोग महात्मा कहते. असा तो महात्मा ज्योतिबा फुले. हा
ओढ ज्ञानाची वाढली, ओढ ज्ञानाची वाढली, शाळा पोरांची काढली, शाळा पोरांची काढली, शाळा पोरांची काढली. तेव्हापासून शिकू लागली बहुजनांची मुले ग. आणि म्हणून आज बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, महात्मा फुलेंनी आम्हाला आमच्या अधोगतीचं कारण सांगितलं. विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले. आणि एवढा अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून तुम्ही शिकलं पाहिजे हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं. आणि त्यांचा वारसा पुढे नेण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात, ज्ञान हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. ओढ ज्ञानाची वाढली, शाळा पोरांची काढली, शाळा पोरांची काढली, शाळा पोरांची काढली. तेव्हापासून शिकू लागली, तेव्हापासून शिकू लागली बहुजनांची मुले ग. तेव्हापासून शिकू लागली बहुजनांची मुले. आणि आल्या सावित्री फुले, मुलींचे शिक्षण केले फुले ग. आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले फुले. आले सावित्री फुले, मुलींचे शिक्षण केले फुले. आले महात्मा खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, महात्मा ज्योतिराव फुले मार्केट यार्ड चाकण. शब्दाकडे लक्ष द्या. नरकवास यातना भोगती आबला ज्या काळी, त्या काळी अन सावित्रीबाई फुले तयांची, अव सावित्रीबाई फुले तयांची खरी माय झाली. अव कष्ट सोसून तिने स्त्रियांना, अव कष्ट सोसून तिने स्त्रियांना सुज्ञानी केले. शिक्षण अन नव्या युगाचे, अव स्त्री शिक्षण अन नव्या युगाचे पर्व सुरू झाले. आणि म्हणून आज सावित्रीबाई फुले यांचा जयंती आहे. भावसुमनाने, भावसुमनाने तन्मंथनाने या अवनीवरच्या असंख्य मनाने त्या सावित्रीला वंदूया चला, त्या जिजाऊला वंदूया चला. चला रे चला सावित्रीला वंदूया चला.
हजारो पिढ्याचा उद्धार करण्याचं काम या महापुरुषांनी केलं. आणि म्हणून जन्माला आल्यानंतर एकदा तरी जसं पंढरपूरला जाता, जेजुरीला जाता, 2-4 हजार किलोमीटर बालाजीला जाता, तसं जन्माला आल्यानंतर एकदा तरी जन्मा येऊन नायगाव पाहू, अहो जन्मा येऊन सिंदखेड राजाला जाऊ, आणि माती तितली भाळीला माती तितली भाळीला, माती तितली भाळीला, जन्मा येऊन नायगाव जाऊ, माती तितली भाळीला, माती तितली भाळीला, माती तितली भाळीला. आरतीच्यामुळे जीवनाला अर्थ लाभला. आणि म्हणून माय मावल्यानं आज तुम्ही अनेक मोठमोठ्या पदावरती गेला, अनेक क्षेत्रामध्ये आहात तुम्ही. रिक्षा चालवण्यापासून ते विमान चालवण्यापर्यंत गेलताच गेला, परंतु तुम्ही क्षेपणास्त्र चालवू लागला. कल्पना चावला शास्त्रज्ञ झाली यानामध्ये. सुनीता विलियम्स 6 महिने अंतराळात होती. ही क्रांती कशामुळे घडली? सुनीता विलियम्स, कल्पना चावलानं जर गेल्या मार्गशीर्ष महिन्यातले 4 गुरुवार केले असते तर ही क्रांती घडली असती का? अजिबात नाही. अरे तिनं सावित्रीचं ऐकलं, शिका ग शिका, इंग्रजी शिका. आणि म्हणून तुमच्या घरात एखादं सावित्रीबाईचं पुस्तक असू द्या, ते पुस्तक नुसतं ठेवून पूजा करू नका अजिबात. ते वाचा, लेकरांना वाचायला द्या. तुमच्या घरात IPS, RS, IAS नाही जन्माला आला तर निदान ग्रामसेवक तलाठी तरी जन्माला येईल. त्याला सुद्धा भाऊसाहेब रावसाहेबच म्हणते. ही क्रांती शिक्षणामुळे घडते. आणि म्हणून तिच्यामुळे जीवनाला अर्थ लाभला. चला रे चला सावित्रीला वंदूया चला, चला रे चला रमाईला वंदूया चला, चला रे चला जिजाऊला वंदूया चला, चला रे चला सावित्रीला वंदूया चला. आणि म्हणून तुम्ही भवानी आणि जगदंबा म्हणता. ही भवानी आणि जगदंबा कोण आहे? जी शिवाजी महाराजांच्या पाठीमागे उभी राहिली. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. ही भवानी म्हणजे जिजाऊच होती, जिजाऊच. अरे जी पतीच्या पाठीमागे उभी राहिली आणि या देशामधली पहिली सामाजिक क्रांती घडवली महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघा नवरा बायकोनी. ती सावित्री माय आपल्या पतीच्या पाठीमागे उभा राहिली. 1:45 फुले शाहू आंबे क्या हो तुम्हास पहिली शाहिरी वंदना, क्या हो तुम्हास पहिली शाहिरी वंदना. शाहिरी वंदना तुम्हाला, शाहिरी वंदना, शाहिरी वंदना तुम्हाला, शाहिरी वंदना, शाहिरी
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब, तुमचे आमचे लाडके नेते छगनरावजी भुजबळ साहेब आणि सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. वेळेत कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि म्हणून मी आजच्या कार्यक्रमाचे जे पूर्णाकृती पुतळा अनावरण समिती आहे त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्यातले त्यात आमचे मित्र गणेश दळवी साहेबांचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी मला आज ही सेवा करण्याची तुमची संधी दिली आणि म्हणून मी जास्त वेळ न घेता या महापुरुषांची विचारधारा आपल्या समोर मांडत असताना महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवरायांच्या वरचा पहिला, जगातला पहिला पोवाडा, खरा पोवाडा शिवाजी महाराज आमचे होते हा लिहिला. आणि म्हणून आधी नमन तथागताला सूर्य जन्मला त्याच समयाला त्याच वक्ताला शनिवार वारा जळून गेला, शनिवार वारा जळून गेला, शनिवार वारा जळून गेला. कारण सत्याचा सूर्य जगी आला, सत्याचा सूर्य जगी आला. आनंद शाहिराला झाला हारजी, आनंद शाहिराला झाला हारजी, आनंद पुण्यामध्ये ज्योतिबा फुले आणि त्यांचे वडील गोविंदराव फुले हे काय साधे ग्रस्त नव्हते. फुलांचे मोठे व्यापारी होते, ते मोठे व्यापारी होते. ज्योतिबा फुल्यांना त्यांनी त्या काळी इंग्लिश शिक्षण दिलं, इंग्लिश. आणि म्हणूनच पुढे सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा